सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने, आदाम. इस्लामी दृष्टिकोनातून आदर्श पती पत्नी कसे असावेत हे आज आपण पाहणार आहोत. पहा, नमाज, रोजा, हज इत्यादी उपासना केवळ इस्लाम शिकवत नाही, तर तो एक परिपूर्ण जीवनशैली शिकवतो, ज्यामध्ये मानव संबंधांचे, विशेष करून पती पत्नीचे सहजीवन याचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे. हे नातं सामाजिक गरज तर आहेच, पण त्यास पुण्यकर्माचा दर्जा दिला गेलेला आहे. इथे लक्षवेधी मुद्दा जो या नात्याला अतिसुंदर बनवतो तो म्हणजे इस्लाममध्ये पती पत्नीचा सहवास हा केवळ ऐहिक जीवनापुरता मर्यादित नसून स्वर्गातही तो अबाधित राहणार आहे. अर्थात दोघे सदाचारी असतील तरच. आणि स्वर्ग प्राप्ती इतकी सोपी गोष्ट थोडीच आहे. त्यासाठी दोघांनाही अल्लाह प्रति व माणसांप्रती आपली कर्तव्य पार पाडावी लागतात, जे आयुष्यभर चालणारं अवघड काम आहे. आणि यासाठी पती पत्नीचे एकमेकांना प्रोत्साहित करू शकतात. कारण कुराण अध्याय 2 आयात 287 मध्ये अल्लाह सांगतो की पती पत्नी एकमेकांचे वस्त्र आहेत. म्हणजे ते या नात्यात इतक्या जवळ असतात, एकमेकांना इतकं ओळखतात की योग्य सल्ले देणे, चुका सुधारणे, दुर्गुणांवर बोट ठेवणे आणि सद्गुणांना प्रेरणा देणे अशा अंतश्चेतना जगावून उत्तम व्यक्ती बनण्यासाठी तेच एकमेकांना भाग पाडू शकतात. कुराण अध्याय 30 आयात 21 मध्ये अल्लाहचे कथन आहे की आणि त्याच्या चिन्हांपैकी एक आहे की त्याने तुमच्यातून तुमचा जोडीदार निर्माण केला, जेणेकरून तुम्हाला त्याच्या सानिध्यात शांती लाभेल, आणि त्याने तुमच्यात परस्पर प्रेम व दया निर्माण केली आहे. यात विचार करणाऱ्यांसाठी निश्चितच चिन्हे आहेत. म्हणजे या नात्यातील मर्म पहा की 20-25 वर्ष आपण ज्याला पाहिलंही नाही अशा व्यक्तीला क्षणात आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो. कुठून येतं हे प्रेम? तर पवित्र अल्लाहच या नात्याला हे प्रेम निर्माण करतो असं कुराण सांगतो. दोघांची कर्तव्य पाहण्याआधी हे समजून घेणं आवश्यक आहे की स्त्री पुरुषांची शारीरिक क्षमता व त्यांची जडणघडण केंद्रस्थानी ठेवूनच इस्लामने दोघांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पुरुषांचे काम जास्त करून बाहेरच्या जगात व स्त्रीचे काम जास्त करून घराच्या आत सांगितलं आहे, जे न्यायाधारित आहे, ज्यात कोणताचेही काम कमी लेखलेलं नाही. इस्लाममध्ये स्त्रीने पुरुषाशी खांदा लावून बाहेर कामावणे वगैरे असं काही नाही, कारण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हे तर एकमेकांचे सहाय्यक व्हावेत हा उद्देश आहे. आधी आपण आदर्श पतीची कर्तव्य पाहूयात. कुराण अध्याय 4 आयात 19 मध्ये अल्लाह फरमावतो की तुमच्या पत्नीशी योग्य रीतीने वागा. जर तुम्हाला तिच्यातील एखादी गोष्ट नापसंत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. अल्लाहने तिच्यात दुसऱ्या चांगल्या गोष्टी ठेवल्या आहेत त्या पहा. म्हणजे प्रथम पुरुषांच्या मनावर हे बिंबवलं गेलं की तुमच्या पत्नीला जशी आहे तशी स्वीकारा. याची 2 कारणं आहेत. कारण पहा, प्रतिमाह मासिक पाळीमुळे स्त्रीचा भावनिक चढउतार स्वाभाविक आहे, वैज्ञानिक आहे. बाळंतपण व मुलांचे संगोपन या कठीण कार्यामुळे तिला चिडचिडपणा होऊ शकतो. दुसरं म्हणजे त्यातच तिने आपलं मूळ घर सोडून एका नवीन वातावरणात स्वतःला ढालेलं असतं. हे मोठं आव्हान आहे, आणि ही आव्हाने पेलताना पतीने जास्त सामंजस्य दाखवून तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. हे यातून अल्लाह इच्छितो. पुढे तिरमिजी हदीस क्रमांक 3895 मध्ये प्रेषितांनी फरमावले की तुमच्यात सर्वात उत्तम पुरुष तो आहे जो आपल्या पत्नीशी उत्तम आहे. म्हणजे आदर्श पती तो आहे जो आपल्या पत्नीशी कोमलतेने वागतो, कठोरतापूर्वक नव्हे, तिला सन्मान देतो. त्याने पत्नीशी एकनिष्ठ राहावे, तिच्या खाजगी गोष्टी मित्रांसमोर वगैरे बोलू नयेत, तिच्या नातेवाईकांचा आदर करावा, तिच्या सल्ल्यांना महत्व द्यावे, धार्मिक शिक्षण घेण्यास तिला प्रोत्साहित करावे, वेळ पडल्यास घरकामात मदत करावी. प्रेषित मोहम्मद यांच्या पत्नी आयशा म्हणतात की प्रेषित घरकामात त्यांच्या पत्नींना मदत करायचे, त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नसे. जगातील सर्वात मोठी देणगी ही सदाचारी पत्नी आहे. हे प्रेषितांचे कथनच इस्लाममध्ये पत्नीचे महत्व स्पष्ट करण्यास पुरेसं आहे. तिला मारहाण करणं, अपशब्द वापरणं हे पाप आहे. प्रेषित मोहम्मद यांनी कधीही कोणत्या पत्नीवर हात उचलला नाही किंवा त्यांना अपशब्द वापरले नाहीत. उलट हज्जातुल विदावेळी केलेल्या महत्वाच्या प्रवचनात स्त्रियांशी सद्वर्तन करण्याची तंबी दिली गेली. एकदा एक महिला जेव्हा प्रेषितांची पत्नी आयशा यांच्याकडे आली तेव्हा तिचा उदास चेहरा, विस्कटलेले केस वगैरे पाहून आयशाने तिला याबाबत विचारले. तेव्हा ती म्हणाली की तिचा पती तिच्याकडे लक्षच देत नाही, मग शृंगार कोणासाठी करायचा. हे जेव्हा माता आयशाने प्रेषितांना सांगितले तेव्हा त्यांनी त्या महिलेच्या पतीला लगेच बोलवले, समज दिली व पत्नीकडे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा तो म्हणाला की त्याचा तर रोजा आहे. तेव्हा प्रेषितांनी आदेश दिला की रोजा तोड आणि आताच्या आता पत्नीकडे जा. यातून हे समजले की आपल्या पत्नीस प्रेम करणे, तिला खाजगी वेळ देणे, तिची शारीरिक व मानसिक गरज पूर्ण करणे हे पतीचे कर्तव्य आहे. सही बुखारी हदीस क्रमांक 1218 मध्ये असं सांगतात प्रेषित की तिला ते खाऊ घाला जे तुम्ही खाता, आणि तिला ते परिधान करू द्या जे तुम्ही परिधान करता. म्हणजे पत्नीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणे तर पतीचे अर्ध कर्तव्य आहेच, आणि यात गफलत केल्यास अल्लाहकडून शिक्षाही आहे. पुढे आपण आदर्श पत्नीची कर्तव्य पाहूयात. कुराण अध्याय 4 आयात 19 मध्ये अल्लाह म्हणतो की सद्गुणी स्त्रिया त्या आहेत ज्या आज्ञाधारक असतात, ज्या आपल्या पतीच्या अनुपस्थितीत अल्लाहने ज्या गोष्टींची निगा राखाव्यास सांगितल्या आहेत त्याची काळजी घेतात.
म्हणजे जेव्हा तिचा पती कुटुंबासाठी काबाड कष्ट उपासण्यास बाहेर जातो तेव्हा तो समाधानी असावा. पत्नीने त्याच्या गैरहजेरीत त्याचे घर, त्याची संपत्ती व प्रतिष्ठेचे रक्षण करावे. गैरकृत्य करू नये. शालीन राहावे. चारित्र्य निर्मळ ठेवावे. अर्थात हे दोघांसाठीही आहे. तसेच पतीच्या खासगी गोष्टी काही कमतरता असतील तर त्या इतरांसमोर जाहीर होऊ देऊ नयेत. पत्नीचे दुसरे महत्वाचे कर्तव्य म्हणजे मुलांचे संगोपन, जे कोणीही नाकारू शकत नाही. कारण मातृत्व ही नैसर्गिक जबाबदारी स्वतः अल्लाने तिला दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे शारीरिक व मानसिक स्तरावर योग्य संगोपन करणे, धार्मिक आचरण व नैतिक शिकवणी त्यांच्यात रुजवणे हे तिचं अर्ध कर्तव्य आहे. की आईची गोद म्हणजे तिच्या मांडीवर जगातील सर्वात पहिलं शिक्षण केंद्र सुरू होतं. मातृत्व हे सोपं काम आहे का? नक्कीच नाही. म्हणूनच तर इस्लाममध्ये स्त्रीवर नोकरी, पैसे वगैरे कमवून आणण्याची जबाबदारी नाही, बाहेरच्या दगदगीपासून तिला दूर ठेवले गेले आहे. हदीस सही बुखारी क्रमांक 893 मध्ये आहे की प्रत्येक जण उत्तरदायी आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या जबाबदारीविषयी प्रश्न विचारला जाईल. एक नेता आपल्या जनतेचा, पुरुष आपल्या कुटुंबाचा आणि स्त्री पतीचे घर आणि त्याच्या संततीसाठी उत्तरदायी आहे. आदर्श पत्नी कशी असावी याची हदीस पहा. मुस्ताद अहमद हदीस क्रमांक 166 मध्ये, जी स्त्री नमाज पडते, रमजानचे रोजे ठेवते, आपल्या राज्यस्थानाचे रक्षण करते आणि आपल्या पतीची आज्ञाधारक असते, तिच्यासाठी स्वर्गाची 8 म्हणजे सगळी दारे उघडी केली जातील. यातून आदर्श स्त्रीची पतीबाबतची निष्ठा, आज्ञाधारकता व अल्लाप्रती श्रद्धा याचे महत्व अधोरेखित होते. ती केवळ सहचरीने नसून एक जबाबदार, प्रेमळ व धर्मनिष्ठ जोडीदार आहे. तिने पतीला योग्य सल्ले द्यावेत, उधळपट्टी करू नये, त्याच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घ्यावे. आदरणीय प्रेषित मोहम्मद यांच्या पत्नी कशा होत्या याची काही उदाहरणे देते. उम्मे सलमा या त्यांच्या पत्नी हुदैबियाच्या तहावेळी त्यांच्यासोबत होत्या. तिथे जेव्हा अंतर्गत मतभेदाची काही स्थिती निर्माण झाली व प्रेषित खिन्न झाले तेव्हा तिने त्यांना मानसिक आधार दिला व नेतृत्वासाठी योग्य सल्ला दिला. हजरत खदीजा या प्रेषित मोहम्मद यांची पहिली पत्नी, ज्या प्रेषितांपेक्षा 25 वर्ष मोठ्या होत्या व 2दा विधवा झालेल्या होत्या. त्यांनी प्रेषितांच्या संघर्ष काळात त्यांना आर्थिक व भावनिक आधार दिला. प्रथम कुराणावतरणा समयी त्या जबाबदारीमुळे चिंतेत असलेल्या प्रेषितांना त्यांनी धीर देण्याचे काम उत्तमरित्या केले. आयशा या त्यांच्या पत्नी खूप मोठ्या विदुषी होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या इस्लामिक शिकवणीचे काम पुढे नेले. एकूण आदर्श पती पत्नीच्या नात्यात प्रेम, आदर, जबाबदारी, दया, क्षमाशीलता व त्याग हवा, जो या जीवनात तर आनंद भरतोच पण परलौकिक जीवन ही सफल बनवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला विषय असेल कव्वा म्हणजे काय, तेव्हा लवकरच भेटू. अल्लाह हाफिज.